नमस्कार मैत्रिणो, मी संगीता. माझ्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे. इथं 2 मॅगीची पाकिटं मी घेतलेली बघा, दोन्ही फोडून घेतल्यात आणि 2 अंडी आणि ते 2 पुड्या त्या मॅगीच्या मसाल्याच्या. मग आज आपण ही डिश कशी बनवायची, अगदी हॉटेलमध्ये जर घ्यायला तुम्ही गेले तर खूप महाग भेटते पहा. मग आपण घरीच बनवायची. इथं उगाच कपभर मी पाणी ठेवलं, याच्या पॅनमध्ये कपभर पाणी ओतलेलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि पॅन आपण गॅसवर ठेवला. याला छान अगदी खळखळून उकळी येऊन द्यायची. याच्यात टाकायचे थोडंसं तेल घालून घेतलं की अगदी नकळत असं मीठ टाकायचं बरं का, कारण की आपल्याला मीठ जास्त टाकायचं नाही आहे, कारण की मॅगीच्या मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळं आपल्याला एवढं मीठ घालायचं नाही. आता ह्या मी अशाच फोडणार नाही, काय नाही, असंच ठेवणार आहे पहा. आणि याला अगदी बारीक गॅस करून आणि आपण ठेवायचं झाकण. 1 मिनिटांनी पुन्हा पाहायचे की अगदी छान फुललेली मॅगी दिसेल हे बघा. आणि मग तिला पलटी मारायची. म्हणजे तेल टाकायचं कारण का नाही, म्हणजे आपली मॅगी अजिबात एकाला एक चिकटत नाही आणि खूप छान होती बघा. अगदी हॉटेलमध्ये खायची जर म्हणलं ना तर खूप महाग ही मॅगी आपल्याला भेटते बरं का. इथं 2 अंडी बघा मी आता ह्या वाटीत फोडून घेणार आहे. मस्तपैकी दोन्ही फोडून घ्यायच्यात अंडी आणि ती पूर्ण मिक्स आपल्याला करून घ्यायच्यात. कोथिंबीरही चिरून घेतलेली आहेत. अंडी चांगल्या पद्धतीने हलवून घेणार आहे बघा. मस्त असं एक जीव आपल्याला त्या अंड्याचा करायचा आहे. आणि मॅगी बघा पूर्ण अशी कोरडी झालेली आपली मॅगी. चला मग आता पुन्हा आपण पॅन ठेवूया. पॅनमध्ये तेल टाकलं आहे पहा थोडं. आता टाकून द्यायचं आहे आपल्याला अंडं. आणि हे अंडं अजिबात करपायचं नाही, काय नाही, असं पटापट हलवायचं अंडं बघा. आणि चौकून सहज हलवतं ते बघा, अजिबात चिकटत नाही, काय नाही मैत्रिणो. आणि खरंच खूप छान असा पदार्थ होतो आपला हा. अगदी मुलांना आवडण्यासारखा. मी जसा केला तसा माझ्या नातवांनी लगेच खाल्ला. खूप छान आहे म्हणजे खूप छान. त्यांना बी एवढा आवडला आहे. अगदी आपण हॉटेलमध्ये घ्यायला गेलो की खूप महाग डिश भेटते आपल्याला ही खायला. आपण घरीसुद्धा करू शकतो आणि सर्वांना आवडतो हा पदार्थ. एवढा आवडीचा आहे, सगळी आवडीने खातात. आता पूर्ण ही अंडी मी अशीच याच्यात बारीक करून घेते पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने बारीक करायचं बघा. आणि बारीक करून घ्यायची आणि आपल्याला त्यांना आता साईडला काढायची. हे बघा छान अगदी झालेली आहे ही. आणि मस्त कलर बी आला आहे त्याला बघा. आता मी हे काढून घेतलेलं आहे. पुन्हा पॅन गॅसवर ठेवला, त्याच्यात टाकले बटर अगदी छान पद्धतीने वितळून द्यायचं बघा मस्तपैकी. आणि खरंच खूप छान सुगंध बटरने अगदी चव बी भारी लागते, अप्रतिम. त्याच्यानंतर टाकायचा टॅमॅटो. इथं अर्धा टॅमॅटो टाकला आहे, तो सुद्धा परतून घ्यायचा आहे बघा. या बटरमध्ये मस्त रंग येस्तोवर परतायचा आहे. छान रंग आला आहे. त्याच्यानंतर टाकायच्या त्या दोन्ही पुड्या आपण हे बघा टाकून दिलेल्या आहे पाहू शकता. हे बघा मसाला मस्त टाकून दिला आहे. आता तो परतून घ्यायचा आहे आपल्याला. पण त्याच्या आधी परत त्याच्यात 2 गोष्टी टाकायच्या. सोया सॉस, हे बघा रेड चिली सॉस आणि सोया सॉस, आपण दोन्ही सॉस याच्यात टाकणार आहे पाहू शकता तुम्ही. आता इथं सोया सॉस मी घालून घेतलेला आहे. आणि मॅगी अगदी मस्त अशी मोकळी करायची बरं का. आता हे कालता तर मी साईडला ठेवणार आहे, यांनी काय एवढं मोकळं नाही होत. आपलं हे दुसरं एक हत्यार घेणार आहे, झटपट मिक्स होणारं हत्यार आहे. आणि हे बघा इथं मी तो दुसरा बी सॉस घालून घेतलेला आहे मैत्रिणी. अगदी छान पद्धतीने हे मिक्स करायचं आपल्याला पाहू शकता तुम्ही. आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करायचं. कोथिंबीरही टाकून घेतलेली आहे पाहू शकता मैत्रिणी. आणि आता मी इथं आपले जे हत्यार आहेत, खाण्याचे हत्यार पाहू शकता, त्याने अगदी मस्त असं मिक्स होतं आहे ते. आणि रंग बी एवढा सुंदर येतो त्याला पहा. एवढे चवही खूप अप्रतिम, हॉटेलसारखीच चव लागणार, काही बदल होणार नाही आहे. एवढी छान ही डिश तयार होती पाहू शकता तुम्ही. आणि आता टाकायचे जे आपण अंडं घेतलेलं आहे ते वरून टाकायचे पहा.
आणि एवढी अप्रतिम अशी डिश होती, पाहू शकता. आता हे पूर्ण मी मिक्स करणार आहे अशा पद्धतीने पहा. म्हणजे कसं आहे, आपलं हे संपूर्ण त्यालासुद्धा लागतं. इतके अप्रतिम अशी चव येते त्याला खाण्याला, टेस्टच खूप भारी लागते. अगदी तुमची मुलं अगदीच ताटातसुद्धा शिल्लक राहणार नाही, एवढी आवडीने खाणार आहे. आणि मैत्रिणींनो, ही डिश तुम्ही नक्कीच करून पहा आणि केल्याच्या नंतर मला सांगा. खरंच खूप नवीनच डिश आहे आणि खूप भारी लागते ही, चवेला अप्रतिम अशी लागते पहा. आणि एकदम मोकळी फडफडीत अशा पद्धतीने तयार होती, पाहू शकता. मी तुम्हाला काढून दाखवते पहा, कशी सुंदर अशी झालेली आहे. मग आता लगेच गरम गरम खायला सुरुवात करायची. बघा किती सुंदर झालेली आहे, हे बघा, एक नंबर. चला मग उद्या भेटूया मैत्रिणींनो, बाय.